माझं नाव हर्षदा. मी 1 महिन्यापूर्वी एका रेफरन्सनी मॅडमकडे आले होते. तेव्हा माझं वजन होतं 106 किलो. आज 1 महिन्याच्या बॅचफ्लॉवरच्या रेमेडीजनी माझं वजन झालं 102 किलो. मी अगोदर मला स्वतःला वाटायचं की इमोशनली खूप स्ट्रॉंग आहे किंवा मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी रागवतच नाही. तर असं काही नव्हतं. मला असं वाटतं की माझं त्या गोष्टींमुळे खूप वजन गेन केलं होतं मी. रेमेडीजमुळे मला एक स्थिरता आली आहे. मला क्लिअरिटी आली आहे की मी कोणाशी कसं डील करायला पाहिजे. जे दुसऱ्यांचं मत जाणून मग त्याच्यावरती आपलं मत सांगता यायला लागलं. अगोदर मला असं वाटायचं मी जे म्हणते तेच बरोबर आहे, दुसऱ्याचं नाही आहे. ते फार इमोशनली माझ्यावरती त्यांनी काम केलं. आणि थोडं प्रोफेशनली पण मला जे स्ट्रेस वाटत होते, जे खरं स्ट्रेस नव्हते, पण मी ते स्वतः क्रिएट केल्यासारखे होते, ते आता मी एक पॉझिटिव्हली हँडल करू लागली आहे. माझा तो स्ट्रेस घरापर्यंत येत नाही आहे. आणि मला हळूहळू स्वतःच्या जे काही मला आधी स्लिप डिस्कचा त्रास होता, आता मी याला पोचली आहे की ते कदाचित फिजिकल होतं, पण आता ते जास्त मी इमोशनली जास्त घेतलं होतं. ते आता फार कमी झालं आहे. म्हणजे मी कुठलीही ॲक्टिव्हिटी केली तर मला त्याची भीती नाही आहे की आपल्याला स्लिप डिस्क आहे, मग माझं असंच होईल, असं काही मला वाटत नाही आहे. माझे फिजिकल जे काही प्रॉब्लेम्स होते, मला PCOD होतं, माझ्या हातामध्ये जी प्लेट आहे, मला असं वाटायचं की आपण वेगळं काही केल्याने मी एक्सरसाइजच नाही करू शकणार, वेट लॉसच नाही होणार, असं जे काही वाटत होतं ते आता मला थोडं नाही वाटत आहे. डाएट फॉलो करावं लागतं. म्हणजे आपण घरातल्याच गोष्टी आपल्याला वाटतं की नाही मी अमकं खाल्ल्याने माझं वजन वाढतं, पिझ्झा, मैदा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप इम्पॅक्ट करतात. आपण त्याच्यासाठी पैसे खर्च करतो, पण आपण हेल्दी डाएट घेण्यासाठी पैसे नाही खर्च करत. तर आता मला हे कळालं आहे की हेल्दी डाएट घेणं महत्त्वाचं आहे. पैसा दोन्हीकडे जातो, पण हेल्थ जास्त महत्त्वाची आहे. डाएट एकदम खरंच खूप सिम्पल आहे. मला आधी वाटलं होतं माझ्या वर्किंग स्टाईलमुळे किंवा माझ्या स्वभावामुळे मी ते फॉलो करेन की नाही, पण आता उलटं झालं आहे. मला तेच जास्त चांगलं वाटायला लागलं. घरातल्या लोकांना पूर्वी माझा जो एक राग होता किंवा माझं एक हे होतं की नाही मी म्हणते तसंच करायला पाहिजे, किंवा कोणी एखादी कृती माझ्या मनाविरुद्ध केली तर राग यायचा, ते आता पूर्णपणे बंद झालं आहे. मी त्यांना समजून घ्यायला लागली की त्यांचं पण काहीतरी एक बाजू असू शकते. मला अगोदर गोष्टी कठीण वाटत होत्या की मी त्यांनी दिलेलं डाएट मी करू शकेन का मला अर्ध्यात मी ते सोडून देईन का, मला जमणार नाही, असं जे वाटत होतं ते आता नाही वाटत आहे. मी ते फॉलो करू शकली त्याच्यामुळे. येस, आय एम व्हेरी हॅपी.